विचार करा, जर एखाद्या व्यक्तीच्या हाताचे हाड मोडले असेल तर आपण काय करतो? आपण तातडीने डॉक्टरकडे जातो. हो नक्कीच. आणि डॉक्टर लगेच एक्सरे काढतात. अगदी बरोबर. त्या काळपट फिल्मवर एक पांढरी स्पष्ट तुटलेली रेषा दिसते. डॉक्टर नेमके त्या रेषेवर बोट ठेवतात आणि सांगतात की अडचण इथेच आहे. तिथे कुठलाही गोंधळ नसतो, सगळं काही अगदी स्पष्ट असतं. वैद्यकीय निदानामध्ये आपल्याला अशीच इंजिनिअरिंग सारखी अचूकता अपेक्षित असते. पण आजच्या आधुनिक जगात आपल्या समोरील सर्वात मोठी आव्हाने ही एक्सरे मशीनमध्ये दिसत नाहीत. आणि नेमकी हीच आपली आजची सर्वात मोठी समस्या आहे. खरंय, मानवी मेंदूला नेहमीच अशा स्पष्ट गोष्टी आवडतात, या डोळ्यांनी पाहता येतात. तिथे फक्त दोनच शक्यता असतात, एक तर हाड मोडले आहे किंवा ते शाबूत आहे. ही स्पष्टता आपल्याला एक प्रकारचा दिलासा देते. जेव्हा आपण मानवी लक्ष, एकाग्रता आणि आजच्या धकाधकीच्या जगातील मानसिक गोंधळ या विश्वात पाऊल ठेवतो, तेव्हा तो एक्सरे मशीनचा दृष्टिकोन अजिबात काम करत नाही. काहीच का साध्य करू शकलो नाही? आज आपण याच अदृश्य आजाराचे म्हणजेच हरवलेल्या एकाग्रतेचे सखोल विश्लेषण करणार आहोत. थिबोत मेवरिस यांचे पॉवरफुल फोकस नावाचं जे अत्यंत गाजलेले पुस्तक आहे, त्यातील माहितीच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत. सलग 7 दिवसात मानसिक स्पष्टता कशी मिळवावी आणि सततच्या व्यत्ययांमधून बाहेर पडून खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित कसे करावे हे यात खूप छान समजावून सांगितले आहे. आजचे आपले हे मिशन खूपच महत्त्वाचे आहे, कारण आजच्या माहितीच्या युगात एकाग्रता टिकवणं किती कठीण झाले आहे हे आपण सर्वच जाणतो. आणि तितकीच मौल्यवान संपत्ती बनली आहे. बऱ्याचदा आपण व्यस्त असणे आणि प्रगती करणे या दोन्ही गोष्टींना एकच समजण्याची खूप मोठी चूक करतो. म्हणजे आपण दिवसभर कामाच्या रगाड्यात असतो, पण संध्याकाळी मागे वळून पाहिल्यावर लक्षात येते की आपण आपल्या मुख्य ध्येयाच्या दिशेने एक पाऊलही पुढे टाकलेले नाही. मानसिक स्पष्टतेशिवाय केलेली कोणतीही कृती ही पूर्णपणे दिशाहीन असते. वेगाने धावणे महत्त्वाचे नाही, तर योग्य दिशेने धावणे जास्त महत्त्वाचे आहे. आणि ती योग्य दिशा फक्त आणि फक्त मानसिक स्पष्टतेतूनच येते. अगदी बरोबर. म्हणूनच आपण सर्वांत आधी ही स्पष्टता कशी मिळवायची यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. याला आपण पायाभरणी म्हणू शकतो. चला तर मग ही स्पष्टता नेमकी मिळवायची कशी ते सविस्तर समजून घेऊया. कोणत्याही प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला नक्की कुठे जायचे आहे हे माहीत असणे अत्यंत आवश्यक असते. हो, आणि पुस्तकात यासाठी एक अतिशय रंजक मार्ग सांगितला आहे. स्वतःला काही थोडेसे विचित्र पण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न विचारायचे आहेत. जसं की जर पुढच्या 3 वर्षांत आपण जे काही करणार आहोत त्यात 100% यश मिळणारच याची खात्री असेल, तर आपण नक्की काय करायला पसंती देऊ? किंवा जर आयुष्यभर फक्त एकच गोष्ट करायची परवानगी असेल तर ती कोणती असेल? हे प्रश्न वरवर साधे वाटत असले तरी ते आपल्याला थेट आपल्या खऱ्या इच्छेपर्यंत घेऊन जातात. या प्रश्नांमागील मानसशास्त्र खूप सखोल असावे, कारण जेव्हा आपण असे प्रश्न विचारतो तेव्हा आपण अपयशाची भीती बाजूला ठेवतो. खरं तर जेव्हा आपण स्वतःला विचारतो की यशाची 100% खात्री असेल तर आपण काय करू, तेव्हा आपण लोकांची चिंता एका क्षणात बाजूला सारतो. वास्तवात असे असते की बहुतांश लोकांची ध्येय ही त्यांच्या स्वतःच्या खऱ्या आवडीतून आलेली नसतात. म्हणजे ती समाजाच्या अपेक्षांवर आधारित असतात का? अगदी तसंच. ती ध्येये समाज काय म्हणेल, कुटुंबाला काय अपेक्षित आहे किंवा सुरक्षितता कशात आहे यावर आधारित असतात. पुस्तकात या संदर्भात ध्येयांचे 2 अत्यंत महत्त्वाचे प्रकार स्पष्ट केले आहेत. प्रेमावर आधारित ध्येय आणि भीतीवर आधारित ध्येय, हे 2 प्रकार समजून घेणं खूपच रंजक आहे. हो, प्रेमावर आधारित ध्येय ही आंतरिक समाधान आणि आपण जगाला काहीतरी देऊ शकतो या भावनेतून येतात. आणि भीतीवर आधारित ध्येय ही समाजात मान्यता मिळवण्यासाठी आणि स्वतःच्या असुरक्षिततेतून येतात, असे पुस्तकात स्पष्ट केले आहे. इथे मला एक उत्तम उपमा आठवतीये. कोणती उपमा? स्पष्टतेशिवाय आणि प्रेमावर आधारित ध्येयाशिवाय यश मिळवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे डोळ्यांवर घट्ट पट्टी बांधून आणि ॲक्सेलरेटरवर पूर्ण पाय दाबून वेगाने गाडी चालवण्यासारखं आहे. क्या बात है, हे अगदी अचूक वर्णन आहे. गाडी कितीही महागडी आणि वेगवान असली तरी डोळ्यांवर पट्टी असल्याने अपघात हा निश्चितच आहे. पण एक मिनिट, इथे मला एक मोठा प्रश्न पडतोय. आपण नेहमी पाहतो की भीतीमुळे लोक प्रचंड वेगाने काम करतात. म्हणजे डेडलाईन्सची भीती. हो ना, उद्या नोकरी जाईल या भीतीने माणूस रात्रभर जागतो आणि प्रोजेक्ट पूर्ण करतो. किंवा परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थी सलग 15 तास अभ्यास करतात. बऱ्याचदा भीतीमुळे लोक जास्त काम करतात. हा खूपच सामान्य गैरसमज आहे. मग जर भीती एवढी मोठी प्रेरणा देऊ शकते, तर भीतीवर आधारित ध्येय नेहमीच चुकीची कशी असू शकतील?
हा खूपच अचूक आणि महत्वाचा मुद्दा आहे. वरवर पाहता हे अगदी खरं वाटतं. भीतीमुळे माणसाला तात्पुरती ऊर्जा निश्चितच मिळते. पण जर आपण यामागील जीवशास्त्र आणि मेंदूचे कार्य पाहिले तर चित्र वेगळं दिसते. म्हणजे नेमकं काय होतं शरीरात? जेव्हा आपण भीतीच्या प्रभावाखाली असतो तेव्हा आपला मेंदू फाईट ऑर फ्लाईट म्हणजेच लढा किंवा पळ काढा मोडमध्ये जातो. शरीरात ॲड्रिनलिन आणि कॉर्टिसॉल सारखी संप्रेरके स्रवतात. अच्छा, म्हणजे हा ताणतणावाचा परिणाम आहे. हो, या ॲड्रिनलिनच्या प्रभावाखाली आपण अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने काम करू शकतो हे खरे आहे. पण ही व्यवस्था निसर्गाने आपल्याला अचानक आलेल्या संकटातून वाचवण्यासाठी बनवली आहे. जसे की समोर वाघ आल्यावर पळून जाण्यासाठी. अगदी बरोबर. ती व्यवस्था एखाद्या 5 वर्षांच्या करिअरच्या प्रवासासाठी बनवलेली नाही. ही ऊर्जा अत्यंत अल्पकालीन असते. दीर्घकाळात यामुळे प्रचंड मानसिक थकवा येतो. म्हणजे भीती ही स्प्रिंटसाठी, थोड्या अंतराच्या धावण्यासाठी ठीक आहे, पण मॅरेथॉनसाठी नाही. बरोबर ओळखलंस. भीतीवर आधारित ध्येयांमध्ये आपण सतत काहीतरी गमावण्याच्या भीतीत असतो, ज्यामुळे आपला दृष्टिकोन संकुचित होतो. आपण नाविन्यपूर्ण विचार करू शकत नाही. आणि याउलट प्रेमावर आधारित ध्येय माणसाच्या खऱ्या व्यक्तिमत्वाशी जोडलेली असतात. हो, जेव्हा आपण एखादे काम आंतरिक आवडीतून करतो तेव्हा आपला मेंदू डोपामाइन नावाचं रसायन स्रवतो, जे आपल्याला दीर्घकाळ लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. तिथे फोकस नैसर्गिकरित्या टिकून राहतो. तिथे काम हे ओझे वाटत नाही, तर ती एक अभिव्यक्ती बनते. म्हणूनच दीर्घकालीन आणि शाश्वत यशासाठी प्रेमावर आधारित ध्येयच योग्य ठरतात. हे खूपच स्पष्ट करणारे आहे. आता समजा एकदा का आपले ध्येय स्पष्ट झाले आणि आपण आपल्या खऱ्या आवडीची ध्येय निवडली, की पुढील प्रश्न उभा राहतो तो म्हणजे तिथपर्यंत पोहोचायचे कसे? इथेच योग्य रणनीती आणि प्रत्यक्ष कृतीचा संबंध येतो. नुसते ध्येय निश्चित करून काम होत नाही. तिथे फक्त प्रगती करत असल्याचा भास निर्माण करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीला महत्त्व द्यावे लागते. या प्रवासात सर्वांत आधी येतो तो जगप्रसिद्ध 80-20चा नियम. हो, 80-20चा नियम, ज्याला परेटो तत्व असेही म्हणतात, तो आपल्याला एक अत्यंत कटू सत्य शिकवतो. ते म्हणजे आपल्या 20% कृतींमधनं 80% निकाल मिळतात. अगदी खरंय. आपली सर्व कामे समान महत्वाची नसतात. आपण दिवसभर खूप काम करतो असे आपल्याला वाटते, पण त्यातील बहुतांश कामे ही फक्त आपला वेळ खातात आणि निकालाच्या दृष्टीने त्यांचं योगदान नगण्य असतं. आपल्याला सतत हा प्रश्न विचारावा लागतो की अशी कोणती 20% कामे आहेत जी केल्यामुळे बाकीची सगळी कामे एकतर सोपी होतील किंवा त्यांची गरजच उरणार नाही. ते 20% अत्यंत प्रभावी कामे शोधून काढणे आणि आपला संपूर्ण फोकस फक्त आणि फक्त त्यावर केंद्रित करणे हेच खऱ्या प्रगतीचं लक्षण आहे. या संदर्भात पुस्तकात सुतार पक्षाचे म्हणजेच वूडपेकरचे एक अत्यंत रंजक उदाहरण दिले आहे. हो, ते उदाहरण तर कमालीचं प्रभावी आहे. कल्पना करा, एक सुतार पक्षी अन्नाच्या शोधात आहे. तो एकाच झाडावर सलग 20,000 वेळा चोच मारतो. तो खोलवर जातो आणि शेवटी त्याला आत लपलेलं अन्न मिळतं. म्हणजे त्याला एकाच ठिकाणी सतत प्रयत्न केल्यामुळे यश मिळतं. अगदी बरोबर. याउलट जर त्याच सुतार पक्षाने 1,000 वेगवेगळ्या झाडांवर उडून फक्त 20-20 वेळा चोच मारली असती तर काय झाले असते? तो दिवसभर प्रचंड उडत राहिला असता, अत्यंत व्यस्त दिसला असता, पण शेवटी त्याच्या हाती काहीच लागले नसते. तो भुकेलाच राहिला असता. हे उदाहरण आपल्या आजच्या कामाच्या पद्धतीवर किती तंतोतंत बसते नाही का? आपणही बऱ्याचदा आधी ईमेल चेक करतो, मग 2 मिनिटांसाठी व्हॉट्सॲप पाहतो, मग एखादा रिपोर्ट लिहायला घेतो, त्याची एकच ओळ लिहितो आणि पुन्हा इंस्टाग्रामकडे वळतो. हजारो वेगवेगळ्या गोष्टींवर थोडे थोडे लक्ष केंद्रित करतो आणि संध्याकाळी प्रचंड थकतो. हे सुतार पक्षाचं उदाहरण एकाग्रतेचे मर्म अगदी सोप्या शब्दात उलगडते. एकाच झाडावर काम करणे गरजेचे आहे. जेव्हा आपण आपली मानसिक ऊर्जा हजारो वेगवेगळ्या दिशांनी विभागून टाकतो तेव्हा कोणत्याही एका दिशेत प्रभावी ठसा उमटवता येत नाही. आणि या अशा विस्कळीत कामाच्या पद्धतीतूनच एक अत्यंत धोकादायक संकल्पना जन्म घेते. पुस्तकात याला फील गुड ॲक्टिव्हिटीज म्हणजे छान वाटणाऱ्या पण निरुपयोगी कृती असं म्हटलं आहे. मानवी मेंदूला गुंतागुंतीचे आणि कठीण काम करण्यापेक्षा सोपी कामे पूर्ण केल्यावर जे समाधान मिळतं ते जास्त आवडतं. या फील गुड कृतींमुळे आपण प्रगती करत असल्याचा खोटा भास निर्माण होतो. म्हणजे हे अगदी असं झालं की एखाद्याला उद्या सकाळी अत्यंत महत्त्वाचं प्रेझेंटेशन द्यायचे आहे ज्यावर त्याचे मोठे प्रमोशन अवलंबून आहे. आणि तो माणूस प्रेझेंटेशन तयार करण्याऐवजी स्वतःचे ऑफिसचे डेस्क आवरत बसतो. अगदी हेच. तो फाईल्स कलर कोड करतो, पेन स्टँडमध्ये नीट लावतो,
डेस्क आवरल्यामुळे त्याला एक प्रकारचं समाधान मिळते की आपण काहीतरी सकारात्मक केले आहे. पण वास्तवात ज्या कामामुळे तो पुढे जाणार असतो ते मुख्य काम मात्र तसेच प्रलंबित राहते. हे तर स्वतःचीच फसवणूक करण्यासारखे आहे. डेस्क आवरणे चुकीचे नाही, पण ते मुख्य कामाला पर्याय असू शकत नाही. म्हणूनच आपण रणनीती आणि डावपेच यातील मूलभूत फरक समजून घेतला पाहिजे. रणनीती म्हणजे आपल्या संपूर्ण प्रवासाचा नकाशा, आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचे आहे याची व्यापक योजना. आणि डावपेच म्हणजे त्या रस्त्यावरील प्रत्येक पाऊल कसे टाकायचे, कोणते साधन वापरायचे याचे तंत्र. बऱ्याचदा लोक योग्य रणनीतीशिवाय फक्त डावपेचांवर काम करतात. ते नवनवीन ॲप्स डाउनलोड करतात, टाइम मॅनेजमेंटच्या नवीन पद्धती शोधतात, पण त्यांची मूळ दिशाच ठरलेली नसते. आणि याच रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे शिकण्याचा वेळ कसा कमी करता येईल हे पाहणे. योग्य माहिती शोधून शिकण्याचा वेळ कसा कमी करता येईल याचे सखोल विश्लेषण पुस्तकात केले आहे. हो, ज्यांनी ते काम आधीच यशस्वीपणे केले आहे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आपण आपला रस्ता सोपा करू शकतो. आता जर आपल्याला फक्त त्या महत्त्वाच्या 20% गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे असेल तर एक खूप मोठा मानसिक अडथळा उभा राहतो. कोणता अडथळा? तो म्हणजे उरलेल्या 80% गोष्टींचे काय करायचे, कारण त्या 80% गोष्टींकडे दुर्लक्ष करणे खूप भीतीदायक वाटू शकते. पण पुस्तकात यावर एक अत्यंत स्पष्ट उपाय दिला आहे. त्या गोष्टी निर्दयीपणे काढून टाकणे. यालाच निर्दयीपणे वगळण्याची कला म्हणजेच रूथलेस एलिमिनेशन असे म्हटले आहे. स्पष्टपणे आणि ठामपणे नाही म्हणायला शिकणे हा स्वतःचा आदर करण्याचा एक भाग आहे. आजच्या काळात नाही नाणे ही एक अत्यंत आवश्यक कला बनली आहे. आपला वेळ आणि आपली मानसिक ऊर्जा ही अत्यंत मर्यादित आणि मौल्यवान संपत्ती आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे की जेव्हा आपण प्रत्येक लहान-सहान गोष्टीला, प्रत्येक मीटिंगला, प्रत्येक विनंतीला होकार देतो, तेव्हा आपण नकळतपणे आपल्या मुख्य आणि महत्वाच्या ध्येयाला नकार देत असतो. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या ध्येयाच्या दिशेने जात नाहीत त्यांना ठामपणे पण नम्रपणे नकार देणे आवश्यक असते. निर्दयीपणे वगळण्या म्हणजे केवळ आपल्या कामांची यादी कमी करणे नव्हे, तर आपल्या वेळेवर आणि आयुष्यावर पुन्हा नियंत्रण मिळवणे. याच संदर्भात माहितीच्या अतिरेकाचा म्हणजे इन्फॉर्मेशन ओव्हरलोडचा मुद्दा समोर येतो. आपण सध्या अशा जगात जगत आहोत जिथे माहितीचा अक्षरशः पूर आला आहे. माहितीच्या अतिरेकावर सर्वोत्तम उपाय म्हणजे प्रत्यक्ष कृती करणे, हे तर आपण जाणतोच. पण पुस्तकात यावर एक अत्यंत क्रांतिकारी विचार मांडला आहे. कोणता विचार? 30 दिवस नवीन काहीही शिकणे पूर्णपणे थांबवा आणि फक्त कृतीवर, अंमलबजावणीवर भर द्या. हा विचार वाचताना सुरुवातीला नक्कीच धक्का बसतो. हो ना, इथे मला हा विचार खरोखरच थोडा खटकतोय. थांबा, नवीन शिकणे थांबवा. पण सतत शिकत राहणे, स्वतःला अद्ययावत ठेवणे हीच तर यशाची गुरुकिल्ली मानली जाते ना. मग आपण शिकणे कसे काय थांबवू शकतो? हा विचार विरोधाभासी वाटतो हे मी मान्य करते, पण यामागे एक अत्यंत सखोल मानसशास्त्रीय कारण दडलेले आहे. ते कसे काय? आजच्या युगात जेव्हा आपण प्रत्यक्ष काम करण्याऐवजी फक्त अधिकाधिक माहिती गोळा करत राहतो, जसे की सतत नवीन व्हिडिओ पाहणे, नवीन पुस्तके वाचणे, नवीन कोर्स लावणे. म्हणजे आपण फक्त माहिती साठवत राहतो. हो, आणि तेव्हा ते खऱ्या अर्थाने शिकणे उरत नाही. जेव्हा माणूस कृती करण्याऐवजी फक्त माहिती गोळा करत राहतो, तेव्हा ते काम टाळण्याचा किंवा टाळढकल करण्याचा एक प्रकार बनतो. म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन. अगदी बरोबर. ही एक अत्यंत प्रगत आणि हुशार पद्धत बनते काम टाळण्याची. आपण स्वतःलाच सांगत असतो की मला अजून थोडी माहिती हवी आहे, मी अजून पूर्णपणे तयार नाहीये. हा, एक कोर्स पूर्ण झाला की मग मी नक्की काम सुरू करेन, असं आपण म्हणतो. हां, खऱ्या अर्थाने परिपूर्णतेचा अट्टहास असतो जो आपल्याला प्रत्यक्ष कृती करण्यापासून रोखत असतो. 30 दिवस शिकणे थांबवा याचा अर्थ असा नाही की अडाणी राहा. मग याचा खरा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की आत्तापर्यंत आपण जी काही भरपूर माहिती गोळा केली आहे तिची प्रत्यक्ष कृतीमध्ये अंमलबजावणी करायला सुरुवात करा. हे खरोखरच डोळे उघडणारे आहे. शिकणे हेच काम टाळण्याचं कारण बनू शकते ही संकल्पना खूपच वेगळी आहे. आणि यातूनच कमीत कमी गोष्टींचे मिनिमलिस्ट वेळापत्रक तयार होते. अशा वेळापत्रकात फक्त अत्यंत आवश्यक आणि परिणामकारक गोष्टींनाच स्थान असते, अनावश्यक माहितीला नाही. आता समजा आपण आपले मन साफ केले, अनावश्यक गोष्टी निर्दयीपणे वगळल्या, एक छान मिनिमलिस्ट वेळापत्रकही बनवले, पण तरीही जेव्हा आपण प्रत्यक्षात काम करायला बसतो तेव्हा येणारा कंटाळा किंवा आजूबाजूला असणारे अडथळे यांचे काय करायचे? इथे पुस्तकातील शेवटच्या टप्प्याची रणनीती उपयोगी पडते.
जी योग्य वातावरण निर्मितीवर आणि ऊर्जेचा अपव्यय थांबवण्यावर लक्ष केंद्रित करते. इथे पसारा म्हणजे क्लटर या शब्दाचा खूप व्यापक आणि वेगळा अर्थ दिला आहे. पसारा म्हणजे केवळ जमिनीवर किंवा डेस्कवर पडलेल्या वस्तू नाहीत, तर सध्याच्या स्थितीपासून आपल्या इच्छित ध्येयापर्यंत जाण्यात येणारा प्रत्येक अडथळा म्हणजे पसारा. पसाऱ्याची ही व्याख्या खूपच खोल आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या अनावश्यक वस्तू हा तर पसारा आहेच, पण आपल्या लॅपटॉपवर असलेल्या 100 नको असलेल्या फाईलसुद्धा पसाराच आहेत. हो, मोबाईलवर सतत येणारे नोटिफिकेशन्स किंवा मनात चाललेले नकारात्मक विचार हे सर्व पसाऱ्याचेच प्रकार आहेत. हा पसारा आपली मौल्यवान मानसिक ऊर्जा शोषून घेतो. म्हणूनच कामाच्या ठिकाणी घर्षण किंवा फ्रिक्शन कमी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. मानवी मेंदू हा निसर्गतःच सोपा मार्ग निवडण्याकडे कल असलेला असतो. त्यामुळे जर आपल्याला चांगल्या सवयी लावायच्या असतील तर त्यातील घर्षण कमी करून त्या अत्यंत सोप्या केल्या पाहिजेत. जसं की जर सकाळी लवकर उठून व्यायाम करायचा असेल तर रात्रीच व्यायामाचे कपडे आणि शूज समोर काढून ठेवणे. अगदी बरोबर. या उलट जर वाईट सवयी सोडायच्या असतील, जसं की सतत सोशल मीडिया पाहणे, तर त्यात जास्तीत जास्त घर्षण निर्माण केले पाहिजे. म्हणजे मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवणे किंवा ॲप्स डिलीट करणे. यामुळे वाईट सवयी करणे कठीण बनते. रोज सकाळी सर्वात महत्त्वाची कामे लिहून काढणे हा यातील एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. हो, सकाळी उठल्यावर लगेच सर्वात महत्त्वाची 3 कामे लिहून काढल्याने दिवसभरासाठी एक स्पष्ट दिशा मिळते. पण यासोबतच पुस्तकात स्विचिंग कॉस्टबद्दल जी चर्चा केली आहे ती मला सर्वात जास्त भावली. एका कामावरून दुसऱ्या कामावर जाताना खर्च होणारी आपली मानसिक ऊर्जा, ती अत्यंत आवश्यक आहे. मला इथे एक नवीन उपमा द्यावीशी वाटते. स्विचिंग कॉस्ट म्हणजे मोबाईलमध्ये एकाच वेळी अनेक ॲप्स उघडे ठेवण्यासारखे आहे. अरे वा, ही उपमा अगदी अचूक बसते इथे. आपण मोबाईलच्या स्क्रीनवर एकच ॲप वापरत असतो, पण बॅकग्राऊंडला इतर 50 ॲप सुरू असतात. त्यामुळे मोबाईलची बॅटरी अतिशय वेगाने संपते आणि फोन गरम होतो. आपली मानसिक ऊर्जाही अगदी तशीच आहे ना? 100%. मानसशास्त्रामध्ये या संकल्पनेला अटेन्शन रेसिड्यू म्हणजेच उर्वरित लक्ष असे म्हणतात. हे अटेन्शन रेसिड्यू नेमकं कसं काम करतं? जेव्हा आपण एका कामावरून दुसऱ्या कामावर उडी मारतो तेव्हा आपला मेंदू लगेच नव्या कामाशी जुळून घेऊ शकत नाही. जुन्या कामाचा काही भाग मेंदूत तसाच रेंगाळत राहतो. म्हणजे आपण रिपोर्ट लिहत असतो, पण मेंदूच्या एका कोपऱ्यात मगाशी वाचलेला तो ईमेल अजूनही प्रोसेस होत असतो. दररोजच्या सवयी आणि दिनचर्या आपल्या मेंदूला एकाग्रतेसाठी विशिष्ट प्रकारे कंडिशन करतात. ठराविक वेळेला ठराविक काम करण्याची सवय आपल्या मेंदूला एकाग्रतेसाठी आपोआप तयार करते. बरोबर. हो, जेव्हा आपण एकाच वातावरणात आणि एकाच वेळेला कठीण कामे करायची सवय लावतो तेव्हा मेंदूला संकेत मिळतो की आता फोकस करण्याची वेळ आली आहे आणि तो आपोआप त्या कामासाठी लागणारी ऊर्जा गोळा करतो. म्हणजे घर्षण कमी करणे आणि अशा योग्य सवयी लावणे यामुळे आपली मौल्यवान इच्छाशक्ती वाचते आणि अवघड वाटणारी कामे करणे अधिक सहज शक्य होते. या सर्व सखोल विश्लेषणावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की एकाग्रता ही कोणतीही जन्मजात देणगी नाही जी काहींना मिळते आणि काहींना नाही. एकाग्रता ही योग्य रणनीती, विचारांची स्पष्टता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनावश्यक गोष्टी निर्दयीपणे वगळण्याचं धाडस यातून जाणीवपूर्वक विकसित केलेली एक सवय आहे. आजच्या माहितीच्या युगात ही सवय आत्मसात करणे हाच खऱ्या यशाचा मार्ग आहे. आजच्या या चर्चेच्या शेवटी मला एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न समोर ठेवावासा वाटतो. आपण नेहमी वेळेअभावी कामे होत नाहीत अशी तक्रार करतो. पण कदाचित यशाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा वेळेचा अभाव नसून अनावश्यक गोष्टी वगळण्याचं धाडस आपल्यात नसणे हा आहे. आज आपण दिवसभरात नक्की काय करणार आहोत यापेक्षा आपण काय करणार नाही हे ठरवणे जास्त महत्त्वाचे असू शकेल का? या एका प्रश्नाने आणि विचारानेच आपल्या कामाची दिशा पूर्णपणे बदलू शकते. नक्कीच हा विचार प्रत्येकाने स्वतःपुरता पडताळून पाहण्यासारखा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी पुस्तके आणि कल्पनांसाठी किताबसारला सबस्क्राईब करा. धन्यवाद.